भारतीय निर्वाचन आयोग के विशेष गहन पुनर्निरीक्षण अभियान के अंतर्गत चिमूर तहसील में मतदाता सूची को अद्यतन करने का कार्य तेजी से चल रहा है। इस दौरान श्रीधर राजमा ने सहायक मतदाता निबंधन अधिकारी तथा तहसीलदार ने क्या अपील की, देखते हैं इस खबर में। भारतीय निर्वाचन आयोग के विशेष गहन पुनर्निरीक्षण अभियान के अंतर्गत चिमूर तहसील में मतदाता सूची को अद्यतन करने का कार्य तेजी से चल रहा है। नागरिक अपने नाम और विवरण मतदाता सूची में जांच कर आवश्यक दावे और आपत्तियां निर्धारित समय सीमा में दर्ज कराएं। ऐसी अपील श्रीधर राजमा ने सहायक मतदाता निबंधन अधिकारी तथा तहसीलदार चिमूर ने की है। इस अभियान के तहत 30 जून से 29 जुलाई के दौरान BLO घर घर जाकर शेष मतदाताओं की मैपिंग पूर्ण करेंगे। इसलिए नागरिक गणना फॉर्म के लिए एक पासपोर्ट साइज रंगीन फोटो तैयार रखे, ऐसा भी प्रशासन की ओर से बताया गया है। चिमूर तहसील के 155 भागों का डाउनलोड कार्य 100% पूर्ण हो चुका है तथा 1,36,339 मतदाताओं में से 1,27,311 मतदाताओं की मैपिंग पूरी हो गई है। 5 अगस्त को प्रारूप मतदाता सूची प्रकाशित की जाएगी, जिसके बाद दावे और आपत्तियां स्वीकार की जाएगी। यह जानकारी तहसीलदार श्रीधर राजमाने ने दी। नमस्कार, मी श्रीधर राजमाने, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 74 चिमूर विधानसभा मतदारसंघ तहसीलदार चिमूर। मी आपल्याला SIR जो माननीय भारत निवडणूक आयोगाने एक SIR हा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम आता सुरू आहे, तर त्या संबंधी थोडक्यात माहिती देत आहे। आपल्याला SIR जे आहे तर यापूर्वी 2002 मध्ये SIR झालेला होता आणि आता 24 वर्षानंतर 2026 मध्ये हा SIR हा कार्यक्रम सुरू होतोय। हा जो विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम जो आहे, तर याचा उद्देश आहे की सर्व पात्र जे मतदार आहेत तर त्या पात्र मतदार जे आहेत तर ते मतदार यादीत त्यांचा समावेश झाला पाहिजे आणि मतदार यादीत कोणताही अपात्र मतदार यांचा समावेश होता कामा नये आणि मतदार यादीतील जे मतदार आहेत तर त्यांची माहिती ही बरोबर असली पाहिजे, म्हणजे फोटो असेल किंवा त्यांचा पत्ता असेल तर ही माहिती अगदी अचूक असली पाहिजे, मतदार यादी ही शुद्ध असली पाहिजे, असा हा SIR चा उद्देश आहे। SIR चा कार्यक्रम हा टोटल 6 टप्प्यात सुरू होतोय। यापूर्वी आपण 2002 ची जी मतदार यादी होती तर त्या मतदार यादी आणि आताची जी मतदार यादीतील मतदार आहेत त्याचं मॅपिंगचं काम आपण पूर्वतयारी केलेली होती। तर आता आपला जो 20 जून 26 ते 29 जून 26 या दरम्यान आपण BLO यांना प्रशिक्षण दिलेलं आहे। त्यांना BLO यांना इन्व्हिटेशन फॉर्म जे गणना फॉर्म आहेत मतदारांचे तर त्यांचं द्विप्रतीमध्ये वाटप केलेलं आहे आणि त्यांना BLO यांना साहित्य दिलेलं आहे। आता हे साहित्य देण्याची आणि प्रशिक्षणाची BLO यांची कार्य पूर्ण झाल्यानंतर 30 जून ते 29 जुलै हा 1 महिना जो आहे तर ते BLO आमचे मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याकडून इन्युमरेशन फॉर्म जो गणना फॉर्म आहे तर तो भरून घेणार आहेत। त्यामध्ये मतदाराची माहिती भरून घेणार आहे आणि ती माहिती BLO ॲप मध्ये डिजिटाइज करणार आहे। ही माहिती भरून झाल्यानंतर 5 ऑगस्ट 2026 रोजी या माहितीच्या आधारे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे। ज्या मतदारांचे गणना फॉर्म भरून येतील त्या सर्व मतदारांची नाव ह्या प्रारूप मतदार यादीत येणार आहे। आता आपले 2002 ची मतदार यादी आणि आत्ताची मतदार यामध्ये काही मॅप्ड मतदार आहेत, काही अनमॅप्ड आहेत। तर जे अनमॅप्ड आहेत आणि ज्यांचे गणना फॉर्म भरून येणार आहेत त्यांचे देखील या प्रारूप मतदार यादीमध्ये नाव प्रसिद्ध होणार आहे आणि जे अनमॅप्ड मतदार आहेत म्हणजे ज्याचं 2002 च्या यादीशी मॅपिंग झालेलं नाहीये त्यांना फक्त प्रारूप मतदार यादी झाल्यानंतर सुनावणीची नोटीस येणार आहे आणि सुनावणीची नोटीस आल्यानंतर संबंधितांनी योग्य ती मतदारांनी कागदपत्र दिली तर सुनावणी अंती AER निर्णय घेतील। सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकारी सुनावणीनंतर त्या मतदारासंबंधी मतदाराचं नाव या मतदार यादी अंतिम मतदार यादीत असावं की नाही यासंबंधी निर्णय घेतील आणि अंतिम मतदार यादी आपली 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध होईल। तर 5 ऑगस्ट 2026 प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 5 ऑगस्ट 2026 ते 4 सप्टेंबर 2026
या कालावधीत मतदारांना दावे हरकती सादर करता येतील. म्हणजे फॉर्म 6 असेल, त्याचं डिक्लेरेशन, फॉर्म 7 आणि फॉर्म 8 तर हे देखील दाखल करता येईल. आणि त्यानंतर 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर 2026 तर या दरम्यान नोटीस वाटप, दावे हरकती या निकाली काढणे ही कारवाई होणार आहे. आणि ही कारवाई झाल्यानंतर 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. म्हणजे हा 20 जून 26 ते 7 ऑक्टोबर 26 या दरम्यान हा SIR चा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तरी माझी सर्व मतदारांना विनंती आहे की त्यांनी BLO यांना आवश्यक ती मदत करावी, त्यांना त्यांची माहिती द्यावी. त्याचबरोबर त्यांचा जर ब्लर फोटो असेल किंवा त्यांचा मतदार यादीत व्यवस्थित फोटो नसेल तर त्याचा एक व्यवस्थित चांगला पासपोर्ट साईज फोटो द्यावा किंवा आमचे BLO त्यांचा लाईव्ह फोटो देखील त्यावेळी घेऊ शकतात. या कार्यक्रमाच्या वेळी आम्ही जे राजकीय पक्ष आहेत तर त्यांनी BLA नेमलेले आहेत, बूथ लेवल एजंट्स, त्यांची देखील आम्ही आमचे BLO मदत घेणार आहेत. आणि BLO आणि BLA हे दोन्ही मिळून हे घरोघरी भेटी देण्याचं काम करणार आहेत. त्याचबरोबर आम्ही स्वयंसेवक NCC NSS चे स्वयंसेवक असतील किंवा काही ठिकाणी मतदारसंख्या जास्त असेल तर सहाय्यक BLO नेमलेले आहेत. तर हे सर्व मिळून आणि गावातील यंत्रणा जी आहे, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, तलाठी, ग्रामसेवक, रेशन कार्ड दुकानदार यांची देखील आम्ही सहाय्य घेत आहोत. आणि या सर्वांच्या वतीनं आम्हाला विश्वास आहे की हा SIR जो प्रोग्राम आहे तर तो आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करू. धन्यवाद. CTV के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।